नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मी अक्षय तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा. तर मित्रांनो, स्वामी भक्त जे असतात त्यांच्यासाठी स्वामींची सेवा ही खूप महत्त्वाची असते. त्यामध्ये वेगवेगळे व्रत येतात आणि ते व्रत करण्यास सगळे स्वामीसेवक अतिशय उत्साहाने सहभाग दर्शवतात. आणि अशाच प्रकारे आता नवीन वर्ष सुरू होते. नवीन वर्ष सुरू झालं की सगळेजण कॅलेंडरमध्ये बघतात ते म्हणजे स्वामी महाराजांचा प्रगट दिन. आणि त्या प्रगट दिनानिमित्त वेगवेगळ्या सेवा येतात. त्या सेवा करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. आता स्वामी महाराजांचा प्रकट दिन येतोय 20 मार्चला आणि त्या सणासाठी आपण वेगवेगळ्या सेवा करत असतो. आणि जसं की त्यामधली एक सेवा, सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे किंवा सर्वात महत्त्वाचं व्रत म्हणजे 11 गुरुवारचं स्वामी सारामृताचं व्रत. आणि ते जर आपल्याला स्वामी प्रकट दिनापर्यंत पूर्ण करायचं असेल तर आपल्याला त्याची सुरुवात जानेवारी महिन्यापासून करावी लागेल. आणि तर कुठेतरी ते पूर्ण होऊ शकेल मार्चपर्यंत, कारण बरेचसे अडथळे वगैरे येत असतात, काहीतरी प्रॉब्लेम्स येतात आणि ते गुरुवार आपल्याला सोडावे लागतात. त्यामुळे तुम्ही जानेवारी महिन्यापासूनच सुरुवात करा, म्हणजे ते मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होईल. आता कोण कोण स्वामी सारामृताचं 11 गुरुवारचं व्रत करणार आहे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा, कारण हे इच्छापूर्ती करणारं व्रत आहे आणि ते सगळ्यांनीच करायला हवं असं मला वाटतं. श्री स्वामी